नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रिम पीक विमा अर्थात 25% पीक विमा वाटप होईल, अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. परंतु दिवाळी संपली तरी अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झाले नाही. खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे बरेच सारी पिके वाया गेली होती. यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा वाटप करण्यात यावा. मात्र याविषयी काही विमा कंपन्यांकडून केंद्रीय समितीकडे दाद मागण्यात आलेली होती आणि तो निकाल पीक विमा कंपन्यांकडून लागला होता. तर यामध्ये 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा फेटाळण्यात आलेला आहे. राज्य सरकारने 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झाला आहे असे दाखवले आणि त्यानंतर 25% अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिले होते. परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याचे पीक विमा कंपनीला वाटते. त्यामध्ये दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लावण्यात आला आहे. परंतु मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाची अशी चर्चा करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे आणि याच बैठकीमध्ये अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून सादरीकरण हे करण्यात आलेले आहे. आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिलेल्या निर्देशानुसार लवकरच पीक विम्याचे वाटप केले जाईल असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर पीक विमा हा मिळालेला नसेल तर आपल्याला लवकरच आपल्या खात्यावरती पीक विमा हा जमा केला जाईल. तर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.